श्री गणेशाय नमः. श्री कुलदेवे नमः. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. देव म्हणतात, बाळा, आज तुझ्याकडे जे काही आहे त्यासाठी तू वारंवार देवाचे धन्यवाद करत आहेस. देवाचे कृतज्ञता व्यक्त करत आहेस. ते आम्ही स्वीकार करतो, कारण तुम्ही जे काही प्राप्त केले आहे तेच तुमच्यासाठी सर्वोत्तम आहे हे तुम्हाला आज माहीत आहे. देव म्हणतात, तुमच्याकडे जे काही प्राप्त आहे त्यासाठी तुम्ही जे काही धन्यवाद करत आहात, कारण तुम्ही त्यापासून संतुष्ट आहात, समाधानी आहात. देव म्हणतात, मी तुला ते प्रेम, तो आनंद दिला आहे, कारण तुझी भटकंती मला थांबवायची होती. देव म्हणतात, तुझा संघर्ष मला थांबवायचा होता, म्हणून हे सर्व काही तुला देण्यात आले आहे. तू वारंवार देवाकडे जी काही पूर्वी प्रार्थना करायचा, त्यामुळे तू आज ते सर्व काही प्राप्त केले आहेस. देवांच्या आशीर्वादाने तुम्ही एक संतुष्ट जीवन जगत आहात. त्यासाठी तुम्ही जे वारंवार देवाचे आभार मानत आहात ते देव ऐकत आहे. आज तुमच्याकडे ती सुख, समृद्धी आणि आनंदाचे क्षण आहेत, जे तुम्ही देवांकडे प्रार्थनापूर्वक मागत होतात. देव म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, मी तुझ्यावर खूप प्रेम करतो आणि तुझ्यावर त्या आनंदाचा वर्षाव करू इच्छितो. त्यात तू न्हाऊन निघ, कारण आताच तुझ्या घरी ते शुभ कार्य घडले आहे, कारण तो माझाच आशीर्वाद आहे. तुमच्या घरात ज्यांनी कुणी त्या लक्ष्मीच्या पावलांनी प्रवेश केला आहे, ते सर्व काही माझ्या आशीर्वादाने तुम्ही प्राप्त केले आहे. आता तुमच्या घरी ती समृद्धी आणि तो आनंद आणि ऐश्वर्य एक सोबत नांदणार आहे. देव म्हणतात, आता इथून पुढे तुला चिंता करायची नाही. तुझ्या पुढे कुठलेही क्लेश येणार नाहीत. आता तुम्ही त्या समाधानाने परिपूर्ण व्हाल, त्या आनंदाने परिपूर्ण व्हाल, कारण देवांचा आशीर्वाद तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावर आहे. देव म्हणतात, बाळा, तुला जेव्हा जो काही त्रास होतो त्याबद्दल तू माझ्याकडे विनंती कर. ते सांग. असे समजू नकोस, असे मानू नकोस की त्यामुळे देवाला त्रास होईल. देवाला काहीतरी तुला आज सांगायचे आहे, ते संपूर्ण ऐकून घे. हा संदेश सोडून कुठेही जाऊ नकोस. तुम्ही जेव्हा मनात काही इच्छा ठेवता, पण ती इच्छा तुम्ही देवांपुढे बोलून दाखवा. ती आम्हाला सांगा. आम्ही तर ती जाणतोच, पण तुम्ही जर प्रार्थनेने माझ्यापुढे ती मांडलीत, तर मी त्याचे समाधान तुम्हाला लवकरच देईन. तुमच्या त्या काही इच्छा आहेत ज्या आज देखील अपुऱ्या आहेत, त्या मी पुढील काळात पूर्ण करेन. विश्वास ठेवा. देव म्हणतात, जर कुणी कुणाच्या विरोधात काही केले आहे असे जेव्हा तुम्हाला वाटत आहे, तर तेव्हा शांतता पाळा आणि जो तुमचा विरोध दर्शवत आहे त्याबद्दल काही मागील काळात तुम्ही काही चुका केल्या आहेत का ते पडताळून पहा. कारण या निसर्गाचा नियम आहे की तुम्ही जिथे काही चूक केली आहे ती दुरुस्त करण्याची वेळ हा निसर्ग तुम्हाला पुन्हा पुन्हा देऊ इच्छितो. तेव्हा तुमच्या हातून ज्या काही चुका झाल्या असतील त्यासाठी देवांकडे ती क्षमा मागा. देव तुमच्या सर्व अपराधांना
क्षमा नक्कीच करतील। देव म्हणतात, जर बाळा कुठल्या क्षणी तुझ्या मनात असे आले असेल की त्याकडे ते आहे ते मला का नाही, तर प्रत्येकाच्या सीमा आणि प्रत्येकाचे भाग्य वेगळे आहे, प्रत्येकाचे कर्म वेगळे आहे। त्याला जे मिळाले ते तुला नाही आणि तुला जे मिळाले ते त्याला नाही, कारण हाच कर्माचा सिद्धांत आहे। जेव्हा कुणी काही गोष्टींसाठी कर्म करतात आणि ते प्राप्त करतात, तेव्हा तो प्रत्यक्षात त्यांना दिलेला ईश्वराचा, परमेश्वराचा आशीर्वाद असतो। म्हणून कुठेही नाराजी व्यक्त करू नका। जर आज ते तुमच्या जवळ नाही आणि तुम्हाला ते प्राप्त करायचे आहे तर तुम्ही प्रयत्न करा, पण एकमेकांचे पाहून द्वेष वागू नका, द्वेष मनात ठेवू नका। देव म्हणतात, जिथे द्वेष उत्पन्न होतो तिथे मी कधीही निवास करत नाही। जर तुझे मन स्वच्छ करशील, तिथे नेहमी आनंदी विचार ठेवशील, तर मी सदैव तुझ्या सोबत राहील, तुला मदत करील। त्या प्रत्येक इच्छेला पूर्ण करण्यासाठी मी तुला ते सामर्थ्य देईल, पण तू त्या नकारात्मक ऊर्जेत जाऊ नकोस, कारण मी आज तुझ्यापर्यंत आलो आहे ते तुला हे सांगायला की जर मनात कुणाबद्दल काही वैर असेल तर काढून टाक। जे तुझा विरोध करत आहेत मी त्यांच्याकडे नीट पाहत आहे, माझे लक्ष त्यांच्यावर आहे आणि तुझ्या कर्मावर देखील। तेव्हा कर्म करताना जरा जपून। देव म्हणतात, जर माझ्यापर्यंत तू आला आहेस तर तुला आत्ता या क्षणाला सांगू इच्छितो की तुझी कर्म चांगली आहेत, म्हणून तू मला प्राप्त करत आहेस। बाळा, तुझे नामस्मरण वाढव, त्याची आवश्यकता आहे। जेव्हा तुम्ही नामस्मरणाने देवाची प्राप्ती करू इच्छिता, देवांकडे वळता, तेव्हा देवही तुमच्या त्या कार्यांना पूर्ण करण्यासाठी तुम्हाला ते सामर्थ्य, ते स्वातंत्र्य आणि तो उत्साह प्रदान करून तुमच्याकडून ते कार्य करून घेतात। तुमच्याकडून ते सर्व काही घडवून आणतात, ज्या तुमच्या अतृप्त इच्छा पूर्ण करू शकतात। देव म्हणतात, जर तुला वेळ असेल तर अशा लोकांची मदत कर ज्यांना तुझी आवश्यकता आहे। देव म्हणतात, मी तुला ते सर्व काही प्रदान करेल ज्याची तुला आवश्यकता लागेल, पण तू मागे सरकू नकोस। देव म्हणतात, तुझ्या कार्यात तुझे मन लागत नाही, त्याचे कारण तुझ्या मनात काहीतरी अंतर्मनात सुरू आहे। ती नकारात्मक ऊर्जा आहे, तिला काढून बाहेर टाक, कारण ती जिथपर्यंत तुझ्या मनात राहील। तुझ्या मनात कुणाबद्दल द्वेष असेल तर तो या क्षणाला काढून माझ्या चरणावर सोपवून दे आणि निश्चिंत राहा, कारण पुढल्या काही क्षणातच माझा आशीर्वाद तू प्राप्त करत आहेस। देव म्हणतात, बाळा घाबरू नकोस, तुझ्या मनात जे काही आहे ते सर्व काही माझ्या समोर मांड। ते प्रश्न असोत की तुझ्या इच्छा असोत, त्या सर्व काही मला सांग, माझ्याशी बोल। इतरांशी बोलून तुला काहीही प्राप्त होणे नाही, ते फक्त तुझं ऐकून तुझे हसू करतील। बाळा, तू माझ्याशी बोल। देव म्हणतात, जर माझ्यावर तुझा संपूर्ण विश्वास आहे तर तुझ्यासाठी ते अशक्यही शक्य व्हायला लागेल। चिंतामुक्त रहा, काळजीमुक्त रहा, पुढल्या क्षणी तुम्ही तो चमत्कार अनुभव करणार आहात, कारण देवाने तुमची स्वतः निवड केली आहे। देव तुमच्यापर्यंत आले आहेत ते तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी, तुम्हाला पुढे नेण्यासाठी, तुम्हाला त्या प्रश्नांमधून बाहेर काढण्यासाठी, त्या विवंचनेतून दूर करण्यासाठी। तुम्हाला देव तो रस्ता दाखवू इच्छितात ज्यावर तुम्ही चाललात की तुमची प्रगती साधेल, तुम्ही तुमचे भाग्याचे विधाता बनाल। देव म्हणतात, तू फक्त कर्म कर आणि
प्रगती कशी व्हायला पाहिजे ते माझ्यावर सोपव. देव म्हणतात, मी तुझा निर्माता आहे. मीच तुला निर्माण केले आहे. तेव्हा तुझ्या मनातल्या त्या इच्छा देखील मीच निर्माण करतो आणि मीच आहे जो तुझ्या इच्छा देखील पूर्ण करतो. मीच तुला दिशा दाखवतो. मीच तुला ते सर्व काही प्राप्त करून देतो. तेव्हा तुझ्या मनात येणारे नकारात्मक विचार दूर ठेव, कारण माझा आशीर्वाद तुझ्यासाठी आहे, कारण तू माझा प्रिय पुत्र आहेस. माझे लक्ष तुझ्यावर आहे. तुझ्या हातून कुठलीही चूक होऊ देणार नाही, यासाठी तू प्रयत्न कर. देव म्हणतात, बाळा, नामावर प्रेम कर. माझ्या नामामुळे तू माझी प्राप्ती करत आहेस. तू जेव्हाही नामस्मरण करतो तेव्हा सर्वाधिक माझ्या जवळ स्वतःला प्राप्त करतो. तेव्हा नामस्मरण सोडून इतरत्र भटकू नकोस. तुला माझी प्राप्ती हवी आहे ना? तुझा माझ्यावर संपूर्ण विश्वास आहे ना? तुझे ते कार्य देखील पूर्ण होणार यावर विश्वास ठेव, कारण मी आज तुझ्यापर्यंत आलो आहे. तुला हा संदेश देत आहे, याला नाकारू नकोस. येत्या काळात तुम्ही ती समृद्धी पाहणार आहात. तुमच्याकडे ते ऐश्वर्य, ते सुख येणार आहे, ज्यासाठी तुम्ही या क्षणाला माझी प्रार्थना करत आहात. देव म्हणतात, जर चिंतेत बसून राहिलास तर तुझा वेळ व्यर्थ जाईल. तेव्हा चिंता नष्ट करा आणि समृद्धीचा मार्ग धरण्यासाठी तो प्रयत्न सुरू ठेवा, कारण जिथे तुम्हाला समृद्धी प्राप्त होणार आहे तो मार्ग मीच तुम्हाला दाखवणार आहे. त्यावर तुम्हाला तुमचे कर्म करत चालायचे आहे. बाळा, काही कष्ट लागतील, काही वेदनाही होतील, पण पुढे तुम्हाला ते सर्व काही त्रास होणार नाहीत, कारण देवाच्या आशीर्वादाने आणि देवाच्या पूर्ण कृपेने तुम्ही त्या मार्गावर वळवल्या जात आहात. त्या मार्गावर तुम्हाला तुमचे आनंदाचे क्षण, ते सुख, ते समाधान प्राप्त होईल. म्हणून देव म्हणतात, त्या मार्गावर चालण्यासाठी माझा हात धर. मी तुझा हात कधीही सोडणार नाही. देव म्हणतात, बाळा, हा संदेश शेवटपर्यंत ऐक. तुला मी काही महत्त्वाचे सांगू इच्छितो. प्रत्येकाच्या जीवनात एक काही लयबद्धता सुरू असते. त्यामुळे तो ते सर्व काही सुख असोत की आणखी काही ते प्राप्त करतो. पण कधी कधी काही वेळ असते जी तुम्हाला कठीण वाटते. त्या कठीण वेळेतही चालण्याचे सामर्थ्य आम्हीच तुम्हाला देतो. तुम्ही आम्हाला गुरु मानता, कोणी आम्हाला पिता मानतात, कोणी आम्हाला देव मानतात. ज्यांची जशी श्रद्धा आहे ते माझ्याकडे तसे पाहतात. देव म्हणतात, जर तुझ्या इच्छेत आहे की ते तुला प्राप्त व्हावे तर मी तुला तो आशीर्वाद देऊ इच्छितो. बाळा, जर तुम्ही एखाद्या गोष्टीचा हट्ट धरून बसाल आणि ते तुमच्यासाठी योग्य नसेल तर मी ते तुम्हाला कदापि देणार नाही. मी ते इच्छित नाही की त्यामुळे तुमच्या जीवनात तो त्रास उद्भवणार. देव म्हणतात, जर तू माझ्यावर संपूर्ण विश्वास ठेवतोस तर तुझ्या मनाला आवर घाल. मी तुला आज सांगू इच्छितो की जे तुझ्यासाठी सर्वोत्तम आहे मी ते तुझ्यापर्यंत नक्कीच देईल. पण जे तू वारंवार मागूनही तुला आजपर्यंत प्राप्त झालेले नाही आणि ते पुढेही तुझ्यासाठी योग्य नाही, म्हणून मी ते तुला देऊ इच्छित नाही. बाळा, विश्वास ठेव. मी तुला कुठेही मागे राहू देणार नाही. तुझ्या प्रगतीची दिशा वेगळी आहे. ती काही वेळातच तुमच्या लक्षात येईल. तुम्ही जे कर्म करत आहात तीच तुमची निश्चित दिशा आहे. तेव्हा तुम्ही त्याच मार्गाने चालून पुढे जाल आणि तुमचे इच्छित प्राप्त कराल. देवांचा आशीर्वाद तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावर आहे. जो कोणी इथवर हा संदेश श्रद्धेने आणि देवाच्या आशीर्वादाने प्राप्त करत आहेत
त्यांनी श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. देव स्वामी माऊली तुमच्या प्रत्येक इच्छा पूर्ण करोत. तुमच्या ज्याही काही भविष्याच्या इच्छा आहेत, कल्पना आहेत, त्यांना साकार रूप देण्यासाठी देव तुम्हाला ते सामर्थ्य प्रदान करोत. देव प्रत्येकाच्या आयुष्यात ते सुखाचे क्षण देवोत. जे कोणी यावेळेस देवाला जे काही मागत आहेत त्यांना ते लवकरच प्राप्त होत. हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना. ज्यांच्या कुणाच्या मुलांच्या आनंदात देवानी भर पाडली आहे, देवांनी त्यांच्या आयुष्यात कुणाला तरी आणले आहे, त्यांचा साथ त्यांना कायम राहोत आणि त्यांचे जीवन सुख समृद्धीने आनंदाने ऐश्वर्याने सतत भरून राहोत. हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना. नेहमीच स्वामी माऊलीच्या नामात राहा, स्वामी माऊलीच्या प्रेमात राहा, स्वामी माऊलीच्या सावलीत राहा. तुमचे सदैव स्वामी माऊली कृपेने सर्व काही चांगलेच होईल. तुमचे कल्याणच होईल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.